खरंच आपण जाऊया का बंगळुरूला सगळ्या जणी? आणि महाराज त्यांना करमेल का आपल्याशिवाय? त्यांना करमेल, पण तुम्हाला नाही करमायचे. काय हो सकवारबाई, चेष्टा मस्करी पुरे आता. एक एक संदूक जी भरून झालीये ती बाजूला ठेवा. सगळ्याच भरून झाल्यात. आता फक्त आऊसाहेबांचे देव राहिलेत. निघते वेळी देऊ सोबत. आता देव कशाला, ते त्यांच्या देवाकडेच चाललेत ना. खरंच आम्हाला तर दिसताना असं दिसतं जणू शिवपार्वतीचीच भेट. आता शिवपार्वतीची भेट होणे नाही. थोरल्याबाई साहेब, बाईसाहेब काय झालं? शिव गेले कैलासाला एकटेच. पार्वती राहिली एकटी. काय झालं सांगा ना. महाराज साहेब आपल्याला सोडून गेले. अरे देवा, रडू नका. आऊ साहेबांना समजेल. रडू नका. महाराज गडावर नाही. महाराज येईपर्यंत आपल्याला सगळं सांभाळून घ्यावं लागेल. अहो पण आऊसाहेबांना सांगावं लागेल. हो, पण सांगणार कोण? कुणाच्यातही हिम्मत नाही आऊ साहेबांसमोर जाऊन उभं राहण्याची, त्यांना काही सांगण्याची. आऊ साहेब काय करतील याचा अंदाज नाही. आणि त्यांना थोपवू शकतात फक्त महाराज. अहो पण त्यांना यायला वेळ आहे अजून. पण सांगावं लागेल. न सांगून कसं चालेल? अहो पण सांगणार कोण? पुतळा राणी साहेब, आम्ही काय सांगू? कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? आऊसाहेब किती आनंदात निघाल्या होत्या, किती गोष्टी योजल्या होत्या त्यांनी. पण दैवाने घाला घातला. फार फार वाईट झालं महाराज साहेब. मोठी कठीण गोष्ट आहे. कोण सांगणार? आऊसाहेब, आम्ही तुमचे काम हलके केले. पहा, चंदनही उगाळून ठेवले. बेलपत्रे, फुले सगळेच. मातोश्री, शंभूराजे, एक वाईट घटना घडली आहे. तुमचे आजोबा गेले. महाराज साहेब गेले. आजोबा गेले? कायमचे सोडून गेले आपल्याला. आजोबा,
आजोबांनी आऊ साहेबांना बोलवलं, पण मग ते कसे गेले? नाही, शंभूबा शांत व्हा. आता एक मोठी जबाबदारी पार पाडायची आहे तुम्हाला. आऊ साहेबांना ही बातमी तुम्ही सांगायची. आम्ही सांगू? दुसरे कोण सांगणार? महाराज साहेब गडावर नाहीये, पण ही बातमी आऊ साहेबांना अशी सांगा की त्यांचं हृदय फाटणार नाही. सांगाल ना? हो, आम्ही प्रयत्न करू. मुजरा करायचा नाही, बघायचे बोलायचे नाही. आरबट्टी बारबट्टी 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचा नाही, गट्टी फू. गट्टी फू? कोणाशी गट्टी फू? तुमच्याशी. तुम्ही नका बोलू आमच्याशी. अरे देवा, आज आमच्या इवल्या सशांनी शिंग उगारलीत आमच्यावर. का? तुम्ही शंभूराजांना घेऊन चाललाय आजोबांकडे आणि आम्हाला नाही. अंबिका, नेणं तर सोड, साधं विचारलंही नाही. स्वराज्यात सर्वांना न्याय मिळतो, पण आमच्यावर मात्र अन्याय. इकडे या माझ्या पाडसांनो. साखर शब्दांना फसायचं नाही. तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव किती जिद्दी आहे. आम्ही जर त्यांना सोडून गेलो तर कसेही करून ते धावत येतील. तुम्ही दोघी आता कळते आहात. ऐकाल तुम्ही? ऐकणार ना? तहाची परिस्थिती निर्माण झाली राणूबाई. तह करायचा नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, आम्ही तुमचा हट्ट पुरवणार. तुम्हाला आजोबांकडे जायचंय ना? आम्ही तुम्हा दोघींची लग्न त्या प्रांती लावून देतो. मग राहा आजोबांजवळ. नाही नाही, आम्ही लग्न करणारच नाही. मग मोडला मांडव. आता मला सांगा, आजोबांकडून येताना काय आणू तुमच्यासाठी? काय आणाल? छान साड्या आणि परकर पोलकी आणि चुडेही आणि कुंकू. लग्न करायचं नाही मग चुडे आणि कुंकू कशाला? कशा सापडला? आऊसाहेब, बघा झाली ना फसगत. चला देवघरात जायचं. कल्याणी, पुतळाला सांगा महालात येऊन जा म्हणून. कुठे निघालात धाकट्या बाई? आऊसाहेबांनी बोलावलंय. मागे फिरा. आज चला. अहो पण आम्ही सांगतोय म्हणून आज चला. चला बघू. या बसा. तुम्ही आऊ साहेबांकडे जाऊच नका. एकतर तुम्हाला रडे आवरणार नाही, काही दडवता येणार नाही आणि खोटही बोलता येणार नाही. पण बोलवलंय, नाही गेलो तर आम्ही काहीतरी कारण सांगू. पण तुम्ही आऊ साहेबांच्या महाली जाऊ नका. एकदा महाराजांना येऊ द्या. सोयराबाई साहेब काय होय, कसं सांगावं आसवांना. त्यांची सेना किती अडवली तरी पुढे येतेच. महाराज साहेब अचानक गेले, चांगलं नाही झालं. दैवगती, दुसरं काय.
असं वाटतं मोठ्याने हंबरडा फोडावा, वाटतं जीवाच्या हक्कात हाक मारावी महाराज साहेब. आणि तुम्ही म्हणता गप्प बसा. कसं गप्प बसावं? पुतळाबाई, महाराज येईपर्यंत तुम्ही राजगडाच्या मजबूतीनं राहा. जी, आम्ही कोशिश करतो. कल्याणी, आणखीन एक महत्वाचं काम. सोनोपंतांना म्हणावं शिवबा कितवे मजलेपर्यंत पोचलेत आणि ते गडावर कधीपर्यंत पोचतील जा विचारून ये. जी ठीक आहे. या, झाली का तयारी? आवरलं सगळं? हो. आवरलं? आम्हाला तर वेळच पुरत नाही. सकाळ होते, मग होता होता दुपार होते आणि मग दुपारची सावली भरकन पूर्वेस पळून जाते. आऊसाहेब, बंगळूरला जाण्याचा दिवस जसा जसा जवळ येतो ना, काही सुचत नाही. हो ना आऊसाहेब. महाराज गडावर नाही तर कशी शिस्त बिघडलीये बघा. काय झालं आऊसाहेब? तिसऱ्या प्रहाराचा नगारा वाजला नाही. तुम्ही ऐकला? हो, ऐकलं आम्ही. मग आम्हाला कसं ऐकायला आला नाही? आम्हाला तर तोफांचा आवाजही ऐकायला आला नाही. तुम्हाला आला? हो तर एवढ्यातच तोफ वाजली आणि रावळात एवढा मोठा आवाज आला. मग आमचं काहीतरी चुकतंय. कदाचित आम्हाला बंगळूरच्या हाका येऊ लागल्यात म्हणून असेल. तसेही असेल. भांबावल्यासारखं झालंय. खरं तर असं कधी होत नाही, पण यावेळी महाराज साहेबांनी बोलावलं म्हटल्यावर अक्षरशः भान हरपल्यासारखं झालंय. बघा ना, सूर्य मावळलेला सुद्धा कळलं नाही. खर तर आऊसाहेब, सूर्य मावळलाच आहे. राणीसाहेब, आऊसाहेब येतात. आवरलं का सगळं? आणि या संदुका बंद करा सगळ्या. जी. आणि एक मात्र करा हा, आमच्या बरोबर सोनचाफ्याची 2-4 रोपं द्या. महाराज साहेबांना सोनचाफा खूप आवडतो. दंग होऊन जातील. हो ना. तुमच्या परसदारात आहे ना तसा सोनचाफा. आणि जाई सुद्धा त्यांनी लिहूनच घेतलंय ना आमच्याकडून. जशी चंपकेशी खुले फुलं जाई, भली शोभली तयास जाया जिजाई. म्हणून मग आम्ही जाईची रोपं नेऊन लावतो त्यांच्या महालाच्या मागे गुपचूप. म्हणजे आपण निघून आल्यावरही जाईचा दरवळ त्यांना येत राहील. सकवारबाई, आमची चेष्टा नाही हो, आम्ही आपलं बाकी काही करा किंवा नका करू, पण एक मात्र करा हा, सोनचाफा आणि जाई हवाच. कल्याणी, शुभाचं काय? 2 मजल्यावर आहेत महाराज. हे एक बरं झालं. म्हणजे आता आमचा बंगळूरला जाण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला. कल्याणी चल. सोन चाफ्याचं रोप महाराज साहेबांना देतो म्हणतात. देणाऱ्याने कसं द्यायचं आणि घेणाऱ्याने कसं घ्यायचं. पुतळा, आऊसाहेब, अहो अशा का बसलात कळा गेल्यासारखं? आवरलं का सगळं? एकही चीज वस्तू राहता कामा नये. विसरले असं जर म्हणाल ना तर बोल लागेल आमचा. शिवबास ठावे आमचा स्वभाव. आऊसाहेब. झालं, आलं रडू तुम्हाला? शिवबाचं नाव घेतास? नाही आऊसाहेब. शिवबाच्या आठवणीने तुम्ही नेहमी रडता. असं मुळूमुळू रडणं योग्य आहे का?
आणि गेलेत किती दिवस ते राजगड सोडून? 10-12 दिवस. मग आम्ही काय करायचं? आम्ही तर महाराज साहेबांना कित्येक वर्षात बघितलं नाही, त्यांचा आवाज ऐकला नाही. जिजा अशी त्यांनी मारलेली हाक किती किती आवडते आम्हाला. ती हाक, तो नाद, तो आवाज, हेच आमचं जीवन. आमचा आठवणींवरचा संसार. महाराज आता उठले असतील, महाराज आता दौडत असतील, महाराज आता लढत असतील. आमचा राजगड म्हणजे त्यांच्या आठवणी फक्त. पण एक राहिलो, घट्ट, ठाम. तुम्ही असंच मन ठाम करा. चला येतो आम्ही. येऊ का? काहीच बोलू नका. आणि लक्षात ठेवा, बाईनी कसं जळत्या पोतासारखं असायला हवं. अशा ताड ठिणग्या उडाल्या पाहिजेत. असं मुळूमुळू रडणं बरं नाही. चल तोंड धुवा आणि महालात या. पुतळा, तो वाजली का ग दिवस मावळण्याची? नाही. शंभूराजे खोटे बोलले आमच्याशी. तो वाजली म्हणाले. पण तो उडवण्याचं चुकवणार नाही. तूच ऐकलं नसशील. राणी साहेब, माफी द्यावी. कशाबद्दल? हवं तुम्ही हे असलं काम सांगितलंय वय शंभूराजसनी? हवं काळीच फोडणारी गोष्ट तुम्ही त्यासनी सांगायला सांगितलं आऊसाहेबांना? मग कोण सांगणार? कुणी बी सांगितली असती. हवं मोठं आहेत का ते? लेकरूच ते. तेच ही असली खबर ऐकून ऊर फुटून गेल्या असत्या. आणि तुम्ही ह्या लहान लेकरावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली. जबाबदारी सोपवली, पण ही जबाबदारी त्यांना पेलता येईल असं वाटत नाही. नको काळजी करूस. ये आता. येतो म्या. काही चुकलं मागलं असेल तर माफी द्या. नाही, तुझं बरोबर आहे. जा आणि शंभूराजांना म्हणावं, नका जाऊ आऊसाहेबांकडे, काही सांगू नका. बघू, आम्हीच सांगू. जी येतो.